हरि ओम। चला भाग्यवंतांनो चला, कथेला प्रारंभ होत आहे तरी सर्व भाविकांनी कथास्थळी निजकृपा करावी। चला भाग्यवंतांनो चला। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल मेरी यही प्रार्थना है, गोपाल मेरी यही प्रार्थना है। गुरु नामे नाम कभी तुम्हारा, बोलो ना मैं नाम कभी तुम्हारा। निष्काम के दिन रात गाऊं, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल मेरी यही प्रार्थना है, गोपाल मेरी यही प्रार्थना है। माता यशोदा हरि को जगावे, माता यशोदा हरि को जगावे। गोपाल जागो आप नैन खोलो, गोपाल जागो अब नैन खोलो। गोपी द्वार खड़े बुला रहे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। तुम सामने हो, देहांत काले तुम सामने हो। बंसी बजाते मन को लुभाते, बंसी बजाते मन को लुभाते। आए गीत गाके मन नाश पाऊं, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। आये नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। आये नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान कृष्ण भगवान की, उमापति महादेव की, पवन पुत्र हनुमान की, श्री संत गजानन महाराज की, सब संतन की। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चराचरामध्ये वास करणारी
अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशी साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज कथेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्य होणार आहे कथेमध्ये. आणि पूर्ण तयारी पण तुम्ही केलेली आहे. आणि सूर्यवंशामध्ये भगवान परमात्म्याचा एक अवतार झाला. ते थोडक्यामध्ये चरित्र या ठिकाणी पाहायचंय. रामचंद्रांचं चरित्र भागवत कथेमध्ये येण्याचं कारण म्हणजे 24 अवताराचं वर्णन पाहत असताना आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर काही प्रसंग पाहत आपण धनुष यज्ञापर्यंत आलो. त्यानंतर अयोध्या नगरीमध्ये सर्व आनंदाचं वातावरण आहे. रामराज्य येणार. दशरथांनी जाहीर केलं की रामाला राज्यावरती बसवायचं आहे, राजतिलक करायचं आहे. मंत्राने कैकेयीला सल्ला दिल्यानंतर आणि कैकेयीने दशरथ राजांना 2 वर जे दशरथ राजांनी दिले होते आणि वेळ येईल तेव्हा मी मागेल असं सांगितलं होतं. मग रामाला वनवासामध्ये पाठवा आणि भरताला राज्यावरती बसवा. दशरथ राजांनी रामचंद्रांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर आनंद झाला रामचंद्रांना. आणि रामचंद्र म्हणतात की माझी आई कैकेयी माता आहे ना, तिने मला वनवासामध्ये नाही तर मला तप करायची संधी दिली. माझ्या कैकेयी मातेला वाटलं असेल की हा राज सिंहासनावरती बसल्यानंतर याच्या जीवनामध्ये तप होणार नाही, म्हणून माझ्या मातेने मला तप करायची संधी दिली. रामकथेमध्ये सावत्र आईवरती सुद्धा किती विश्वास आहे. आपण जन्मदेत्या आईवरती विश्वास ठेवत नाही, तिचा मान ठेवत नाही. म्हणून आजही रामकथेची गरज आहे. आणि माझ्या आईने मला रावण मारण्याची संधी दिली. जर मी या सिंहासनावरती बसलो असतो ना तर रावण मारायची संधी मला मिळाली नसती. तप करायची, राजाने तपस्वी सुद्धा असावं, भोगी राजा नसावा, तो तपस्वी सुद्धा असावा. राजाचं काहीतरी तप असायला पाहिजे. आणि रामचंद्रांनी वनवासामध्ये जायची तयारी केल्यानंतर सीतामातेला इकडले. सीतामातेला समजून सांगितलं रामचंद्रांनी, तू येऊ नको. त्या ठिकाणी हिंस्र पशु आहेत, तुझ्या पायामध्ये काटे टुचणार, तहान लागेल, भूक लागेल, त्या ठिकाणी कोणती सुविधा राहणार नाही. झोपायला तृणाचं आसन करावं लागेल, रोजचं नवीन. त्यावेळेला सीतामातेने सांगितलं, तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे नरक समान आहे. पतीचं जीवन म्हणजे पती सोबत म्हणजे स्वर्ग सुख आहे आणि पती शिवाय जीवन जगणं म्हणजे नरक समान आहे. नदी किती मोठी असू द्या पण नदीला पाणी नसेल तर त्या नदीला काही किंमत नाही, तसं पतीशिवाय पत्नीच्या जीवनाला काही किंमत नाही. देह किती सुंदर असू द्या पण त्या देहाला सीर नसू द्या, काय उपयोग आहे. जी बिन देह देह न देवीन बारी. तसं पुरुषाशिवाय नाऱ्याचे जीवन आहे. तैसे सम पुरुष बिन नारी.
तुमच्याशिवाय मी अलंकार परिधान करणं म्हणजे रे दगड बांधल्यासारखं आहे. तुम्ही जिथं असाल तिथं मला अयोध्या नगरी आहे, ते राजमहालाचं सुख आहे. आणि तुमच्याशिवाय या अयोध्या नगरीतील जे सुख घेणं आहे जे स्मशाना समान आहे. सीता मातेने किती वेळा बरं का रामचंद्राने समजून सांगितलं पण ऐकलं नाही. आणि सीता मातेने सुद्धा पूर्ण तयारी केली. लक्ष्मणाला कळल्यानंतर लक्ष्मण धावत आला आणि लक्ष्मणाने सांगितलं की मी सुद्धा तुमच्या सोबत येणार, कारण माझ्या आईने मी पोटामध्ये असताना तेच मागितलं की मला मोठ्यांची सेवा पाहिजे. आणि तुम्ही जिथं असाल तिथं मला अयोध्या नगरीचं सुख आहे. तुमच्याशिवाय अयोध्या नगरीमध्ये राहणं म्हणजे हे माझ्या जीवनामध्ये फार मोठं दुःख आहे. मी पण येणार. रामचंद्रांनी सांगितलं तुला सुमित्रा मातेची परवानगी घ्यावी लागेल. लक्ष्मण धावत गेला विचारायला. सुमित्रा मातेने सांगितलं लक्ष्मणा, अरे रामचंद्र वनवासामध्ये जात नाही. अरे तुझं भाग्य आहे, तुझ्या भाग्याने ते वनवासामध्ये जात आहे की तुला एकट्याला त्यांची सेवा मिळेल. तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. सवतीच्या पुत्राची सेवा करायला जात असताना मुलगा आईने सांगितले की तुझं भाग्य आहे, भावाची सेवा तुला घडते आहे. आणि लक्ष्मणाने सुद्धा पूर्ण तयारी केली. कैकेयीचा आणि लक्ष्मणाचा खूप मोठा संवाद आहे रामकथेमध्ये या ठिकाणी, पण थोडक्यात आलेली रामकथा आहे. लक्ष्मण धावत निघाला. आनंद आहे की आईने परवानगी दिली, पण उर्मिलाने सांगितलं मी सुद्धा येते. पण असं नाही म्हटलं लक्ष्मणाने की काही हरकत नाही चाल. रामचंद्रांची परवानगी घ्यायला गेल्यानंतर रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणा, माझ्या भक्ताने तिघांना वनवास सांगितला, आपल्याला चौघांना नाही, उर्मिलाला येता येणार नाही. लक्ष्मणाने उर्मिलाला सांगितलं तुला येता येणार नाही. आणि त्या दरवाजामध्ये जिथं कुंकुम तिलक केलं भरताला, अक्षण केलं ना, अपूर्ण लावलं सुद्धा नाही कपाळाला. रामचंद्रांनी आवाज दिल्यानंतर लक्ष्मणा निघून गेले. सांगितलं जातं रामायणामध्ये की 14 वर्षे आता उर्मिला त्या द्वारामध्ये थांबणार, वाट पाहत. आणि तिघांनी राजवस्त्र टाकले, वलकल्ल परिधान केले, निघाले. कौसल्या मातेला ही बातमी कळल्यानंतर कौसल्या माता सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागल्यानं रामचंद्रांना म्हणतात, रामा अरे तुझ्याशिवाय हा अयोध्या नगरी म्हणजे डोहा आहे. पण कसा आहे, पाणी नसलेला डोहा आहे. तू म्हणजे पाणी आहे, अयोध्या नगरी डोहा आहे, आणि त्या डोहातील मासे म्हणजे आम्ही आहे. अरे पाण्याशिवाय मासे किती दिवस जगणार? हा 1 महिना 8 दिवस, 1 दिवस 1 घंटा. जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळ. पाण्याशिवाय मासे जगू शकत नाही, तसे आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही रामा. डोईचे आटता जीवन तेवी तळमळती मीरा, देवी अयोध्येचे जना रामावीन तळमळती. अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, माझं आला प्रेम पाना पुन्हा माझू राघवा. बाळ माझा कैवल्यदानी कोठे पेशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्यदानी परतोनी ये रे श्रीराम.
एकनाथ महाराजांनी केलेलं भावार्थ रामायण त्याच्यातील ह्याच ओव्या आहे. रामचंद्र धावत गेले कौसल्या मातेच्या मिठीमध्ये. रामचंद्राच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. कारण देव जरी असेल पण आईच्या प्रेमाशिवाय तो भिकारी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकार. कौसल्या मातेची समजूत घातली की मी लवकर येईल. माते निघाले. सुमंताने रथ सजवलेला आहे. रथाचा सारथी कधी सुमंत पाहिजे, म्हणजे चांगलं मन पाहिजे. रथ व्यवस्थित जातो बरं का. आणि रथाचंही खूप सुंदर वर्णन आहे रामकथेमध्ये. 5 घोडे कोणते, 2 चाक वगैरे, काय सुंदर आहे. पण आपण आता स्वतंत्र नाही इथं. आणि रथामध्ये बसल्यानंतर रथ निघाला. वस्त्र बदल करी राज के, वस्त्र बदल करी राज के वलकल बनी आज. वस्त्र बदल करी राज के वलकल बनी आज. बन के ये तो मिलन चले माता के दरबार. राजा रंग बने, ओ राजा रंग बने, 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 राजा रंग बने. आणि रथ निघाला. रथाला आडवे झाले वाद्यातील लोक की रामा तुझ्याशिवाय आम्ही कसं राहायचं. अरे तुला जायचं असेल तर आमच्या अंगावरून रथ हाणून जा रामा, तुझ्याशिवाय कसं जगायचं. सर्व सेरेव मातेच्या किनारी येतात. आणि रात्रभर विश्रांती करतात त्या ठिकाणी, तमसाच्या ठिकाणी विश्रांती करतात. लक्ष्मणाने तृणाचं आसन बनवलं दोघांसाठी. सर्व झोपी गेले. लक्ष्मण जागा आहे. आता रामचंद्र 14 वर्ष झोपणार सुद्धा नाही. त्यालाही कारण आहे. कारण आपल्या सुमित्रा माता म्हणाली की लक्ष्मणा, तू रामचंद्रांच्या सोबत वनवासामध्ये आहे, दुःखात आहे, असं जर तुला स्वप्नातही वाटलं ना, स्वप्नामध्ये तर ते स्वप्नात सुद्धा वाटू देऊ नको. लक्ष्मणाने सांगितलं माते असा विचार मला स्वप्नात येऊ शकतो ना. हो. स्वप्न केव्हा पडते? झोपल्यावर ना. हो. मग स्वप्नामध्ये असा वाईट विचार देवाच्या बाबतीमध्ये माझ्या मनात येत असेल स्वप्नामध्ये, मग स्वप्न केव्हा पडेल? झोपल्यानंतर ना. मग मी 14 वर्ष झोपणार सुद्धा नाही माते की तसा विचार माझ्या मनामध्ये येणार. आणि जागा आहे लक्ष्मण. सर्व झोपी गेले. मध्यरात्रीला त्या ठिकाणी रामचंद्रांनी सीतेला सुमंताला जाग केलं. सांगितलं निघा. लक्ष्मण म्हणाला या प्रजेचं काय? म्हणे यांना जाग करू नको. यांना जाग जर केलं तर हे आपल्याला सोडणार नाही. आणि वनवास नाही यांना. वनवास फक्त आपल्या तिघांना आहे. यांना राहू दे झोपेमध्ये. झोपेमध्ये ठेवलं अयोध्याच्या लोकांना. रथामध्ये बसून निघाले. गंगेच्या किनारी आले. आणि गंगेच्या किनारी आल्यानंतर त्या गंगे एक नाव आहे त्या गंगेमध्ये, एकच नाव. दुसऱ्या नावा नाही. दुसऱ्या नावा कुठं गेल्या याचं सुंदर आणि चिंतन आहे. पाहू आपण बादलीला. बाकीच्या नावा गेल्या कुठं? एकच नाव. काय त्या ठिकाणी काय कारण आहे? आणि केवळ 5 सुद्धा नाही की माझ्या नावेमध्ये कोणी बसायला येईल. त्याला माहिती आहे देव येणार आहे. पण स्वतः म्हणायचं नाही.
कारण दुसरी नावच नाही ना या ठिकाणी, आणि हेच कारण आहे दुसरी नाव न येऊ द्यायचं नदीमध्ये. तेव्हा भगवान परमात्मा त्या केवटला म्हणतात स्वतःहून, ए केवट, आज तेरे नैया की हमें जरूरत है, हमें तेरे नैया में बिठा ले और गंगा पार कर दे. तेरी नैया की हमें जरूरत है. तब केवट ने कहा, भगवान मैंने आपके चरणों की महिमा सुनी है, आपके चरण रज लगने से पत्थर की नारी बन गई, ये तो हमारी लकड़ी की नैया है. अगर लकड़ी की नैया है हमारी और इस नैया की अगर नारी बन गई तो हम दो दो बीबियों को कैसे पालेंगे, और ये हमारा पेट भरने का साधन भी चला जाएगा. है? आपके चरणों की महिमा हमने सुनी है. मैंने चरणों की, तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. मैंने चरणों की, तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की, तुम्हारे चरणों की, मैंने चरणों की, तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. खूप मोठं भजन आहे रामकथेमध्ये. आणि भक्ताचं देवाकडे सतत काम पडतं. सतत भक्ताचं काम देवाकडे पडतं, पण केव्हा केव्हा देवाचंही काम भक्ताकडे पडतं. असा काही प्रसंग येतो एखाद्या वेळेला की देव भक्ताकडे विनंती करतो. कभी कभी भगवान को भी, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़ी, जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़ी. कभी कभी भगवान को भी, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. रामकथेचे भजन आहे ते. मागे रामकथा झाली होती आपल्या नांदुऱ्यामध्ये, जुन्या गावामध्ये. खूप मोठी कथा होती आणि सुंदर आहे रामकथा सुद्धा. अलमपूरलाही झाली होती रामकथा तुमच्या भागामध्ये, पातोंड्याला. आता जवळच कथा राहिली असती पण ते जमलं नाही. निमगावला, निमगावचे आले होते काल. गेल्या वर्षी कीर्तन सेवाई घेतली होती त्यांनी. शिव महापुराण करायची इच्छा होती त्यांची. धर्म भिजला काला, पण त्यावेळेला मेकरला सप्ताह आहे. वरवण संस्थानधारी संस्थान म्हणतात त्याला. 65 क्विंटलचा भंडारा असते शेवटल्या दिवशी. आणि 40 वर्षे पुढे महाप्रसाद बुक आहे, नंबर नाही अजून. जागृत देवस्थान आहे. जर तिकडे असलं कोणी यायला तर समजा नातेवाईक तर येजा. 19 जानेवारीला सुरुवात आहे, 26 जानेवारीचा काल आहे. खूप मोठा सप्ताह असते.
हा जवळजवळ 70 क्विंटल, मागच्या वर्षी 65 क्विंटल गहू लागले, आता 70 लागू शकतात. रोडावरतीच आहे आपल्या मेकर आणि खामगाव रोडावरती. पण त्या ठिकाणी कथा घेतलेली आहे म्हणून निमगावला देता नाही आली कथा, कारण 3 दिवस त्या कथेमध्ये येतात. नाही तर निमगावला सुद्धा तुम्ही आले असते कथा असती तर. आता मला असा पश्चाताप झाला, कारण ही नंतर कथा आली. आधी कथा ही असती ना तर मी ते घेतली नसती की आपल्या नांदुऱ्याचे बरं का श्रोते येतील निमगावला, तर बरी आहे निमगावची कथा आपली जवळ असो. आणि केवटाने त्या भगवान परमात्म्याला सांगितलं असं नाही घेणार नाही म्हणून. खूप सुंदर प्रसंग आहे रामकथेमध्ये. चरण प्रक्षालन केवट करतो. नायेमध्ये बसल्यानंतर ते नाव डुलते, ते डुलण्याचं काय कारण, गंगा मातेला केवट काय विनंती करतो. खूप सुंदर आहे रामकथा. आणि गंगा पार केल्यानंतर गंगा प्रसंग जो आहेत ना, हा पूर्ण 17 गंगा प्रसंग चालतो एवढा आहे. त्या गंगेमध्ये देवाला फिरवलं काय कारण, देवाचं केवटाचं काय संभाषण खूप सुंदर आहे. देवाचं चरित्र कोणतंही म्हटलं तर सुंदरच आहे. ते ऐकावं वाटते आणि सांगावी वाटते. आणि गंगा पार केल्यानंतर बरं का त्याच्यामध्ये चिंतन खूप सुंदर आहे. गंगा म्हणजे काय, केवट म्हणजे काय, अरे नाव म्हणजे काय, राम लक्ष्मण सीता केवटाच्या नावेमध्ये म्हणजे काय आहे हे खूप सुंदर आहे. गंगा पार केल्यानंतर उतराई द्यायला काहीच नाही रामचंद्रांकडे. सीतामातेकडे पाहिलं, सीतामातेने बोटातली अंगठी काढून दिली, बापाच्या घरची आहे ती अंगठी. केवटाला द्यायला लागले आपल्या रामचंद्र, पण घेतली नाही केवटाने. केवटाने सांगितलं 2 समान धंद्यावाले एकमेकाकडून काही घेत नाही. 2 समान धंद्यावाले असेल तर एकमेकाकडून घेत नाही. लक्ष्मणाने सांगितलं तुझा नामचा धंदा एक कसा आहे, तू केवट आम्ही राजपुत्र. त्या टायमाला केवटाने सांगितलं तुमच्या लक्षात नाही येणार लक्ष्मी म्हणजे, अहो आमची दोघांची भाषा आहे, तुमचं काही काम नाही बोलायचं. नाहीतरी तुम्ही बिना तिकीट बसून आले नाही मध्ये, आहे की नाही. दोघांचा धंदा एक आहे. भगवान परमात्मा होलसेल व्यापारी, मोठं दुकान आहे यांचं आणि आमचं लहान दुकान आहे. आम्ही गंगा पार करून देतो, पार करणं आमचा धंदा आहे. गंगा पार करणे, आम्ही लहान व्यापारी. आणि भगवान परमात्मा भवसागर पार करून देतात म्हणून मोठे व्यापारी. आम्ही तुम्हाला गंगा पार करून दिली ना देवा, ज्या वेळेला आम्ही तुमच्या भवसागराच्या किनारी येणार ना तेव्हा आम्हाला भवसागर पार करून द्या. खूप सुंदर दोहे आहे रामकथेमध्ये. आणि नंतर 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले रामचंद्रांनी. वाल्मिक ऋषींना विचारलं मला राहण्याचं ठिकाण सांगा. भारद्वाज मुनींना विचारलं मला जाण्याचा मार्ग सांगा. आणि अगस्ती मुनींना विचारलं की मला राक्षस मारायचे मंत्र सांगा. 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले. चित्रकूट पर्वतावरती आले आणि इकडे दशरथ राजाचा अंतकाळ प्रसंग आहे. नंतर सर्व भरत वगैरे सर्व निघाले रामचंद्रांना भेटायला. आणि चित्रकूट पर्वतावरती आल्यानंतर रामाची आणि भरताची भेट आहे. रामचंद्रांना सांगितलं भरताने की अयोध्या नगरीचं सिंहासन तुमची वाट पाहत आहे. रामचंद्रांनी सांगितलं भरता ते तुला सांभाळायचं आहे. आता भरताने काय केलं, त्यांचा खळाऊ होता ना पायातील, तो घेतला आणि डोक्यावरती निघाले की मी नाही बसणार, राज्य तुम्हीच चालवणार. मोठ्या भावाने लहान्या भावासाठी राज्याचा त्याग केला, लहान्या भावाने मोठ्या भावासाठी राज्याचा त्याग केला. आता हितभर बांधासाठी भाऊ भावाचा खून करतो, म्हणून आजही रामायणाची गरज आहे. रामकथेमध्ये सावत्र भावावरती विश्वास आहे, आता सख्या भावावरती कोणाचा विश्वास नाही, म्हणून रामकथेची गरज आहे. खूप सुंदर आहे रामकथा आहे. आणि तो खळाऊ डोक्यावरती घेतला भरताने आणि भरत डबडबल्या नेत्राने निघाला. राम भक्तले चला रे राम की निशानी. हाँ राम भक्तले चला रे राम की निशानी. राम भक्तले चला रे राम की निशानी. सर पे खड़ाऊ, सर पे खड़ाऊ, आंखों में पानी, आंखों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले
चला रे राम की निशानी। हाँ राम भक्त ले चला रे राम की निशानी। राम भक्त ले चला रे राम की निशानी। ये राम 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 हे 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 राम 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 हे राम राम राम। आणि भरताची रामचंद्रांची भेट प्रसंग नंतर पंचवटीमध्ये येतात आणि पंचवटीमध्ये आल्यानंतर शूर्पणखा प्रसंग आहे। ते आध्यात्मिक चिंतन आहे। शूर्पणखा म्हणजे काय, पंचवटी कशाला म्हणतात, आणि नाक आणि कान छदर केल्यानंतर रावणाकडे गेली। रावणाला सांगितलं धिक्कार असो तुझ्या जीवनाला, लंकेचा राजा आहेस तू, पण तू या ठिकाणी मद्यपान करतोय, भोगी जीवन बनलं, तुझ्या बहिणीची पहा कशी हालत केली, त्यांच्याकडे सुंदर स्त्री मी मागायला गेले, त्यांनी माझी अशी हालत केली। रावणाने आणि प्रतिज्ञा केली की त्या स्त्रीला मी लंकेची राणी करणार, सीतेला। मारीच मामाची मदत घ्यायला गेला। मारीच मामाला सांगितलं तुम्हाला सुवर्ण मृग व्हायचंय, सीतेचं हरण करायचंय। मारीच मामाने सांगितलं नाही रावणा, मी तुला मदत नाही करणार। अरे मी विश्वामित्राचा यज्ञ मोडायला गेलो तर त्याने मला बिना टोकाचा बाण मारला तर 7 समुद्र पार आणून टाकला। आता त्याची पत्नी पळवायला जर मी मदत केली तर मला तो जिवंत ठेवणार नाही। बिनु फर बाण राम तेहि मारा, शेत जो जनगा सागर पारा। सुंदर चौपाई आहे। बिना टोकाचा बाण मारला तेव्हा यज्ञ मोडायला गेलो तर, आता पत्नी पळवायला मदत केली तर तो जिवंत नाही ठेवणार। रावणाने सांगितलं मला मदत केली तर रामाच्या हातून आणि मरण, नाही मदत केली मला तर माझ्या हातून मरण। मारीच मामाने विचार केला की झालो हरण तरी येतं मरण, आणि नाही झालो हरण तरी येतं मरण। या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं चांगलं। सुर आणि मृग झाला। नंतरचा प्रसंग आहे, सर्वांना माहिती आहे, सीतामातेचं हरण रावणाने केलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं। अशोक वाटिकेमध्येच का ठेवलं त्याचं एक खूप आणि सुंदर कारण आहे। त्यानंतर रामचंद्र लक्ष्मण सीतेच्या शोधामध्ये शबरी मातेच्या आश्रमामध्ये येतात। शबरी माता रामचंद्रांच्या अवतारापासून वाट पाहत आहे, मातंग ऋषींनी सांगितलं तेव्हापासून। शबरीने विचारलं की माझ्या झोपडीमध्ये राम आल्यानंतर मी त्यांना कसं ओळखायचं। शबरी मातेला सांगितलं मातंग ऋषींनी, बेटा शबरी तुझ्या झोपडीमध्ये जोही पुरुष येईल तो रामच येणार, रामाशिवाय दुसरा पुरुष तुझ्या झोपडीतच येणार नाही। आणि तेव्हापासून ते आंबट बोर फेकून द्यायची, गोड ठेवायची रामचंद्रांसाठी। आंबट बोर म्हणजे असार आणि गोड बोर म्हणजे सार। देवाला साराची गरज आहे, आणि देव नाही आले सायंकाळपर्यंत तर फेकून द्यायची, खायची नाही। शबरी माता रोजचा नियम आहे, रोज, आणि आठवण करते रामचंद्रांची। तुलसीदासांचं रामकथेमध्ये खूप सुंदर भजन आहे, शबरी सुमन मनावे जी मेरे घर राम आएंगे, बिन बिन फल लाई शबरी दोनों न्यारे न्यारे, हा दोनों न्यारे न्यारे। आरती साच प्रार्थना की निशिन मंदिर शिन द्वारे, शबरी सुमन मनावे जी मेरे घर राम आएंगे। अनुज सहित प्रभु दर्शन दीना परी चरण लपटाई, तुलसीदास अधम उदाहरण गुण रघुपति का गाई, शबरी सुमन मनावे जी मेरे घर राम आएंगे। मेरी झोपड़ी के आज भाग खुल जाएंगे, राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे। आणि शबरी माता रामचंद्र आल्यानंतर आता चरण प्रक्षालन करायचे तर भांडण नाही कोणतं, चरणाखाली हात घातले, मस्तक टेकवलं आणि रडायला सुरुवात केली, आणि आसवांनी रामचंद्रांचे चरण प्रक्षालन केले शबरी मातेने। रामचंद्रांनी शबरीचे आजचे बोरं खाल्ले, लक्ष्मणाने खाल्ले नाही, फेकून दिले। त्याला कारण आहे, किडस आली म्हणून नाही, कारण लक्ष्मणाला माहिती होतं जो 14 वर्ष पाणी सुद्धा पिणार नाही त्याच्याच हातून इंद्रजित मरणार आहे, त्याला वरदान आहे।
जो 14 वर्ष निराहार राहील, पाणी सुद्धा पिणार नाही ना, त्याच्या हातून तुझा वध होईल. म्हणून रावणाचा पुत्र इंद्रजित मेघनाथ त्याला मारणं गरजेचं आहे. म्हणून लक्ष्मणाने बोर सुद्धा खाल्लं नाही, की शबरीच्या हातचं एक बोर खाल्लं ना तरी सुद्धा आपल्याला मेघनाथाला मारता येणार नाही. आणि हे कारण आहे. आणि नंतर तिथून निघाले. हनुमंतरायाची भेट झाली. हनुमंतरायामुळे त्या ठिकाणी सुग्रीव वगैरे, जांबवंत, नील, नल सर्वांची भेट झाली. वालीला मारायला मदत प्रभू रामचंद्रांनी केली. त्यावेळेला वृक्षाच्या आळूहून रावणाने बाण मारला. वालीने सुंदर प्रश्न विचारले देवाला, की देवा तुम्ही तर धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला ना, मग अधर्म का केला? मी अधर्म केला नाही. हो देवा, अधर्म केला तुम्ही. धर्म येतो अवतरे हो गोसाही, मारे हो मोई व्याधीत न्याही. धर्म येतो अवतरे हो गोसाई, मै बैरी सुगरीव पियारा. कारण कवन नाथ मोहे मारा. तुलसी रामायणातल्या चोपाया आहेत त्या. धर्म येतो अवतरे हो गोसाही, मारे हो मोई व्याधीत न्यायी. आणि रामचंद्राने सांगितलं तुला मारणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये किती वर्ग पापी असं सांगितलं रामकथेमध्ये, आपल्याला वेळ नाही. आणि त्यातला एक मुद्दा, भावाच्या पत्नीचं तू हरण केलं म्हणून तुला मारणं गरजेचं आहे. देवा मी पापी आहे म्हणे. हो पापी आहे. मग देवा संत सांगतात ते खोटं आहे का? तुमचं मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्मात्याचं पातक जातं. संत म्हणतात काय महिमा वर्णू आता सांगू मी किती. आणि कोटी ब्रह्मात्या मुख, तुमचं मुख पाहिल्यानंतर जर ब्रह्मात्याचं कोटी पातक जातं, आणि मी केव्हाचा तुमच्याकडे पाहतो, माझं पाप असेल. आणि माझं पाप जर असेल ना देवा, पापी माणसाला तुमची मांडी मिळू शकत नाही मरताना. तुम्ही माझ्याकडे पाहतात, मी तुमच्याकडे पाहतोय, तुमचं नाव माझ्या मुखात आहे, मग माझं पाप कसलं? देवालाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आणि नंतर पुढे वालीचा वध झाल्यानंतर अंगदाला, वालीच्या पुत्राला युवराज पद दिलं, आणि सुग्रीवाला किष्किंधा नगरीचं राज्यपद दिलं. आणि तिथं बसल्यानंतर विसरून गेला सुग्रीव. कारण काय होतं की मी तुला तुझी पत्नी सोडवायला मदत करेल, तू माझी पत्नी शोधायला मदत कर असं सांगितलं होतं, पण विसरून गेला सुग्रीव. आणि नंतर आठवण करून दिली देवाने. आणि सर्व सागराच्या किनारी येतात. आता लंकेमध्ये शोध घ्यायला जावं लागेल, कारण शबरी मातेने सांगितलं होतं की तुम्हाला सीता माता कुठे आहे? कोण सांगेल तर वानर सांगतील. आणि सागराच्या किनारी आल्यानंतर कोण जाणार आता लंकेमध्ये? कोणी तयार होत नाही. सर्वांनी हनुमंतरायाची निवड केली. हनुमंतराय म्हणाले मलाही जमणार नाही. सर्वांनी सांगितलं हनुमंतराया, अहो बालपणी तुम्ही सूर्याला धरायला गेले तर सागर पार करणं काय अवघड आहे. आणि जय श्रीराम म्हटलं हनुमंतरायांनी. उड्डाण घेतली. मध्ये सापांची आई सुरसा ती लागली. परीक्षा घ्यायला पाठवली ती देवाने. तिथून गेले, लंकेनीचा वध केला. आणि लंकेमध्ये फिरायला लागले. कुठेही त्या ठिकाणी भजन कीर्तन नाही, पण एका घरामध्ये भजन कीर्तनाचा आवाज आला. ते घर म्हणजे बिभीषण. आणि बिभीषणाला विचारलं की सीतामाता कुठे आहे? तुम्ही मला सीतामाता सांगा, मी तुम्हाला रामचंद्रांची भेट करून देईन. बिभीषण म्हणजे संत. बिभीषण या ठिकाणी हनुमंतराय संत, बिभीषण जीवात्मा, आणि सीतामाता म्हणजे भक्ती, असं सुंदर चिंतन आहे या ठिकाणी. आणि जीवात्म्याने भक्ती का संतांना दिले तर संतांनी भेट करून देतात देवाची. अशोक वाटिकेमध्ये सांगितलं जायचं. त्या ठिकाणी गेले. सीतामातेची भेट झाली. अंगुष्ठी दाखवल्यानंतर श्रीरामने मोहे पटायो, मैं रामदूत बन आयो, और संग लायो प्रभु मृतिका निशानी. राम कहानी सुनो रे भाई राम कहानी. आणि पूर्ण आनंद घेऊ बाजलेला. आणि सीतामातेला सांगितलं मी रामाचा दूत आहे. त्यानंतर अशोक वाटिकेचा विध्वंस केला हनुमंतरायांनी. इंद्रजित येतो आणि त्या ठिकाणी ब्रह्मास्त्रामध्ये बांधलं हनुमंतरायाला. बांधून घेतलं, अस्त्राचा अपमान केला नाही हनुमंतरायांनी. नंतर रावणाच्या समोर आणलं. आणि रावणाच्या समोर आणल्यानंतर पुच्छला वस्त्र गुंडाळले हनुमंतरायाच्या आणि पेटवली. प्रथम कार्य हनुमंतरायांनी केलं. हनुमंत मा बळी आणि जाळी रावणाची जाळी असही आहे, आणि दाढी रावणाची जाळी असही आहे. जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. रावणाच्या लंकेचा नाश केला. त्या ठिकाणी जळते ती लंका.
आणि अविनाशी आहे ती म्हणजे अलंका. संतांची अलंका आहे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. आणि राक्षसांची लंका आहे, जडते. आणि त्यानंतर सागरामध्ये पुच्छ विझवली, मकरध्वजाचा जन्म झाला, रामचंद्र वगैरे सर्वांना येऊन सांगितलं, विभीषणाची भेट करून दिली. आणि नंतर सेतू बांधला हनुमंतांनी आपले वानरांच्या मदतीने देवाने. आणि सेतू बांधल्यानंतर लंकेत आले, शिष्टाई करायला अंगत गेले. रावण ऐकायला तयार नाही, युद्धाला सुरुवात झाली. त्या युद्धामध्ये रावण, कुंभकर्ण सर्वे मारले गेले बरं का. आणि त्या ठिकाणी सीतामातेची सोडवण केली. अग्नी परीक्षा नाही घेतली देवाने, अग्नीच्या स्वाधीन केली होती 14 वर्षाच्या आधी सीतामाता. सोबत नेली त्या सीतेची छाया. खरी सीता काही रावणाने विमानात टाकलं नाही, एवढं सोपं नाही. जो धनुष्य रावणाने उचलला नाही तो धनुष्य सीतामाता एका हाताने उचलायची 6 वर्षाच्या वयामध्ये. 6 वर्षाच्या वयामध्ये सीतामाता एका हाताने धनुष्य उचलायची. तो धनुष्य रावणाला उचलणं जमलं नाही. मग शक्ती कोणाची जास्त आहे? सीतामातेची. एका बुक्कीत पाताळात घातला असतं रावणाला, पण ते सीतेची छाया आहे जे विमानात नेली, पुष्पकी विमानामध्ये बरं का. आणि अग्नीच्या स्वाधीन केलेली सीतामाता परत घेतली रामचंद्रांनी 14 वर्षानंतर. आणि सर्व विमानामध्ये बसले. हनुमंतरायला पुढे पाठवलं की भरत आणि आज प्राण ठेवणार नाही, आज जर भेट नाही झाली माझी तर. भरताने तिकडे चिता पेटवलेली आहे, त्याला वाचव. हनुमंतराय तिथं जातात, सांगतात रामचंद्र येत आहे. भरताला आनंद झाला. विमानामध्ये बसले, जाताना केवटाच्या झोपडीला भेट दिली आणि सर्व अयोध्या नगरीमध्ये आले. आणि अयोध्या नगरीमध्ये परत आनंदाचं वातावरण आहे. राम राज्य आलं, रामचंद्र राज्यावरती बसले. देखो राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया. गाडी वाजवा. राम राजा बन गया, देखो राम राजा बन गया. हो राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया. राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया. खुशी का समा आ गया, खुशी का समा आ गया. देखो रे देखो राम राजा बन गया. राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया. ताली बजाइए. कोई बात बजाता था तो कोई ताल लेता था, कोई ताल लेता था, कोई ताल लेता था. नर नारी नाचते थे आनंद मन में न समाते थे, मन में न समाते थे आनंद, मन में न समाते थे. ओ आनंद आ गया, मन में आनंद आ गया. देखो रे देखो राम राजा बन गया. राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया. खुशी का समा आ गया, हो खुशी का समा आ गया. देखो रे देखो राम राजा बन गया. खुशी का समा आ गया, देखो रे देखो राम राजा बन गया. राम राजा बन गया. देखो रे देखो राम राजा बन गया. राम राजा बन गया,
गुरु देखो राम राजा बन गया। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। 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 जय बोलो हनुमान की 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 जय बोलो लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। श्री रामचंद्र भगवान की जय। आणि रामराज्य आलं. नंतरही सीतामातेला वनवासामध्ये जावं लागलं. त्या ठिकाणी कुशलवचा जन्म आहे. रामचंद्र आणि कुशलव यांचं युद्धही आहे. नंतर सीतामातेनं धरतीमातेला विनंती केली आणि मातेने पोटामध्ये साठवून घेतलं. रामचंद्रांनी सुद्धा आपलं अवतार कार्य संपवलं आणि सूर्यवंशाचं वर्णन या ठिकाणी संपुष्टात आलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार चंद्रवंशामध्ये होणार. परीक्षित राजाला सांगितलं, राजा आता तयारीमध्ये राहा. आणि पुढील कथा सांगायला सुरुवात केली की नारायणाचा पुत्र ब्रह्म आणि ब्रह्माचा अत्री, त्याचा चंद्र, चंद्राचा बुध, बुधचा पुरुरवा आणि त्यांचा विवाह उर्वशी अप्सरेशी झाला. आणि त्यांना 6 पुत्र झाले. आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, जय, विजय. आणि आईचा पुत्र नहुस, त्यालाही 6 पुत्र झाले. येती, ययाती, सयाती, आयती, वियती आणि कृती. ययातीला 2 पत्नी आहेत, एक देवयानी आणि एक शर्मिष्ठा. देवयानी हे शुक्राचार्यांची कन्या आहे. आणि 13 ऋष पर्वाची कन्या म्हणजे शर्मिष्ठा आहे. प्रसंग असा आहे, एक वेळ देवयानी, शर्मिष्ठा वगैरे सर्व सहज फिरायला गेले. स्नान करत असताना या देवयानीने काय केलं, राजाची कन्या शर्मिष्ठा तिचे वस्त्र परिधान केले चुकून. त्यावेळेला तिला क्रोध आला शर्मिष्ठाला आणि कोरड्या विहिरीमध्ये तिला ढकलून दिलं. आणि ययाती राजा त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या कानावरती शब्द आले आणि त्याने त्या बरं का देवयानीला बाहेर घेतलं, स्पर्श केला. त्यावेळेला तिने सांगितलं, तुम्ही माझ्या देहाला स्पर्श केला, माझ्या शिवा करा. आणि इकडं बापाला जाऊन सांगितलं शुक्राचार्यांना. शुक्राचार्य क्रोधायमान झाले, शाप देणार. म्हणून ऋषपर्वाने सांगितलं, महाराज माझ्या मुलीला माफ करा. म्हणे माझी कन्या सांगेल तसं तिला वागावं लागेल. सांगितलं, हे शर्मिष्ठा, हिला जास्त अभिमान आहे ना राजकन्येचा, हिला माझी दासी म्हणून पाठवा. आणि दासी म्हणून पाठवल्यानंतर देवयानी सोबत एक दिवस विवाह जरी देवयानीशी झाला, जास्त पिंजून नाही सांगणार, ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळलं तर नाहीला जाय, तयारीमध्ये राहा. आणि देवयानी तोडकोटं गेलेली असताना शर्मिष्ठा आणि ययाती बरं का, आणि यांचे संबंध तिच्या नजरेमध्ये आल्यानंतर तिने बापाला सांगितलं. आणि शुक्राचार्यांनी त्याला शाप दिला की तू म्हातारा वसील बरं का. आणि एकदम त्याचं तारुण्य पण निघून गेलं. पण त्याला काही पुत्र होते. देवयानीला तुर्वसु, यदू हे 2 पुत्र होते बरं का. इथून सुरुवात झाली आता भगवान परमात्म्याच्या अवताराला. तुर्वसु आणि यदू हे 2 पुत्र आणि माधवी नावाची कन्या होती. आणि शर्मिष्ठाला द्रुह, अनु आणि पुरु असे 3 पुत्र होते. विनंती केली, माझं चुकलं, मला माफ करा, माझं तारुण्य पण मला द्या, मला विषय भोग घ्यायचा आहे, माझं तारुण्य पण मला द्या. शुक्राचार्यांना दया आली. सांगितलं, तुझा एखादा पुत्र जर तुला तारुण्य पण देत असेल त्याच तर तुला मिळेल. एकाही पुत्राने दिलं नाही, पण पुरु नावाच्या पुत्राने आपलं तारुण्य पण त्याला दिलं आणि तो तरुण झाला आणि पुरु हा म्हातारा झाला. बरेच दिवस त्याने विषय भोग घेतला. पण एक लक्षात घ्या, अग्नीमध्ये लाकडं टाकल्यानंतर अग्नी विझूच शकत नाही, उलट जास्त पेटेल. संत त्या ठिकाणी वर्णन करतात, विषय शवनी कोण तृप्त झाला, विषय शवनी कोण तृप्त झाला, कोण तृप्त झाला, विषय सेवनी कोण तृप्त झाला, विषय शवनी कोण तृप्त झाला,
विषय सेवोनी कोण तृप्त झाला विषय सेवोनी कोण तृप्त झाला विषय सेवोनी कोण तृप्त झाला इंदने निमाला आगणी जैसा इंदने निमाला आगणी जैसा विषय शवोनी कोण तृप्त झाला 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 विषय सेवोनी 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 कोण तृप्त झाला आणि त्याला कंटाळा आला आणि आपलं तारुण्यपण जे आहे मुलाचं घेतलेलं परत त्या पुरुराला दिलं आणि नंतर प्रसंग आहे पुरुचा पुत्र दुष्यंत झाला त्याची पत्नी शकुंतला आणि त्यांचा पुत्र म्हणजे भरत अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजा त्यांचा पुत्र भरत तो वेगळा जळ भरत अजून एक वेगळा शकुंतलेचा भरत हा वेगळा आणि राजा आता याच्या पुढे पुरुचा वंश आहे हा यदूचा वंश आतापर्यंत आणि पुरु वंशामधील वर्णन आपण पाहिल्यानंतर आता यदू वंशामध्ये भगवान परमात्मा अवतार घेणार यदू वंशामध्ये सुरसेन नावाचा राजा झाला त्याच्या पत्नीचं नाव आहे मरीषा आणि यांना 10 पुत्र झाले आणि 5 मुली झाल्या त्यामध्ये मोठा मुलगा आहे वसुदेव आणि मुलगी आहे कुंती तसं पाहिलं तर कुंती भोज राजाची ही कन्या होती बरं का आणि दत्तक घेतल्यासारखं आपल्याकडे दत्तक म्हणतात ना काय म्हणतात तुमच्याकडे कुंती आणि विदर्भ देशाचा राजा अहुक राजा त्याला 2 मुले आहेत देवक आणि उग्रसेन देवकाची मुलगी देवकी आणि उग्रसेनाचा पुत्र कंस आणि कंसाच्या पत्नीचं नाव आहे बरं का म्हणजे 2 पत्नी आहे कंसालाही त्याचं पाहू आपण पुढे पण या ठिकाणी उग्रसेन जो आहे ना म्हणजे कंसाच्या आईचं नाव पवनरेखा आहे पवनरेखा अस्ति आणि प्राप्ती कंसाच्या पत्न्या नंतर पाहू आपण जरासंधाच्या मुली आणि कंसाच्या आईचं नाव आहे पवनरेखा पवनरेखाही चांगली आहे आणि कंसाचा बाप उग्रसेनही चांगलाच आहे राक्षस नाही मग तरी सुद्धा राक्षस प्रवृत्तीचा जन्माला आला त्यांच्या पोटी हे कारण काय हे तर पाहावं लागेल की नाही बापही चांगला आहे आणि आईही चांगली आहे शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ या ठिकाणी बापही चांगला आहे आई चांगली आहे मग असं राक्षसी प्रवृत्तीचं का जन्माला आलं त्याचं कारण काय तर पवनरेखा गरोदर असताना आपल्या दास्यांना घेऊन फिरायला गेली निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि आकाश मार्गाने दुर्मिल नावाचा दैत्य जात होता नावही ध्यानात ठेवा काय द्रुमिल आणि द्रुमिल नावाचा दैत्य जात असताना त्याची छाया पडली या पवनरेखेच्या गर्भावरती आणि गर्भावर त्या दैत्याची निस्ती छाया पडली तो आकाशातून जात होता म्हणून तर राक्षस प्रवृत्तीचं जन्माला आलं म्हणून त्या अवस्थेमध्ये गरोदर अवस्थेमध्ये ताईनं कोणाची संगतीत जाऊन बसू नये चांगला मुलगा किंवा मुलगी जर समजा आपल्याला पाहिजे असेल ना तर त्या ताईनं दिवसभर जे निंदा करणारी अशी तिच्या जाऊन बसा
चुकलं वाटतंय ना? हा, पारायण करावं, भजनाला जावं, कथेला जावं, मंदिरात जावं, हा, देवाची फोटोकडे पाहावं, हा, देवपूजन करावं. सात्विक जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. गर्भसंस्कार सुद्धा सांगितले आपल्या धर्मामध्ये. आणि असा राक्षस प्रवृत्तीचा तो जन्माला त्या ठिकाणी आला. आता पुढे आहे का, कंसाचा मित्र जो आहे ना, सुरसेनाचा पुत्र वसुदेव, हे बालपणीचे मित्र आहेत, पाळण्यातून मित्र आहेत. त्यालाही कारण आहे. जेव्हा ज्योतिष्यकाराने सांगितलं कंसाचं भविष्य की हा तुम्हाला बंदीखान्यामध्ये टाकेल, हा लोकांना त्रास देईल, हा प्रजा त्रस्त होईल याच्या दुःखामुळे, याच्या त्रासामुळे, मग त्याला टोपलीमध्ये टाकलं, यमुनेत सोडून दिलं. पण वसुदेवाचे पिता स्नान करायला आले, ते टोपली त्यांच्यापर्यंत आले, त्याच्यातलं ते बाळ घेतलं आणि आपला पुत्र होता वसुदेव पाळण्यामध्ये, त्याच्या शेजारी त्याला टाकलं, कंसाला. पण मोठं झाल्यानंतर बाळ आहे शेवटी, परत घेतलं त्यांनी, म्हणून तेव्हापासून ते बालमित्र म्हटले गेले दोघं. वसुदेवाला काही पत्नी आहेत, त्यांचे नाव ऐका तुम्ही आता बरं का. द्रुतदेवा नावाची पत्नी आहे वसुदेवाला. किती पत्नी आहे वसुदेवाला? हा, वसुदेवाची पत्नी देवकी आणि हा बरोबर, वसुदेवाला देवकी आणि रोहिणी पत्नी आहे. आता लक्षात घ्या, नाहीतरी पूर्ण पाठ झालं तुमच्या तर कानावंत जाईल. द्रुतदेवा नावाची पहिली पत्नी होती वसुदेवाची, तिला पुत्र झाला नाही, म्हणून त्या ठिकाणी शांतीदेवीशी विवाह केला, तिलाही पुत्र झाला नाही. उपदेवा नावाची केली, तिलाही पुत्र झाला नाही. पौर्णी नावाची पत्नी, तिलाही पुत्र झाला नाही. भद्रा नावाची पत्नी, तिलाही पुत्र झाला नाही. मदिरा नावाची, तिलाही पुत्र झाला नाही. रोचना नावाची, तिलाही पुत्र झाला नाही. इला नावाची, तिलाही पुत्र झाला नाही. आणि ताम्रा नावाची होती, तिलाही पुत्र झाला नाही. रुकदेवी नावाची होती, तिला पुत्र झाला नाही. रोहिणी होती, रोहिणी, तिलाही पुत्र झाला नाही. सुतनु नावाची होती, तिला पुत्र झाला नाही. रथराजी नावाची होती, तिला पुत्र झाला नाही. आणि श्राद्ध देवी होती, तिला पुत्र झाला नाही. किती झाल्या? हा बरं का. पण त्या दोन पत्न्यांचेच नाव का आले पुढे? है की नाही? पण एवढ्या होत्या, लक्षात घ्या. पण तरी पुत्र झाला नाही. मग कंस वसुदेवाला म्हणतो, अहो माझी बहीण आहे, एक चुलत बहीण देवकी, तिच्या शिवा करा तुम्ही. वसुदेवाने सांगितलं, आता मी लग्न करत नाही, एवढे लग्न केले, आता नाही. तेवढ्यामध्ये त्याने तलवार घेतली, म्हणे माझ्या बहिणीशी विवाह करसान तर बरं, नाही तर तुमचं शिरच उडवणार. वाईट वृत्तीच ना शेवटी. वसुदेवाला वाटलं याच्यापासून मरण्यापेक्षा लग्न केलेलं पुरलं. थाटामाटामध्ये वसुदेव देवकीचा विवाह सुद्धा झाला. रथाचा सारथी स्वतः कंस आहे. लोक म्हणतात सुधरलं, हो सुधरलं, एवढं वाईट, पण बहिणीच्या लग्नामध्ये सुधरलं. स्वतः रथ आणताय बा, कितीतरी हत्ती घोडे बर का, सोनं चांदी हिरे माणिक मोती सर्व गायी दिल्या कंसाने बहिणीला. अहो एवढं कोण करतं बहिणीसाठी? चांगला आहे कंस, आपण वाईट समजलो याला. हा, पण तेवढ्यामध्ये बर का, आणि आकाशवाणी झाली, आणि आकाशवाणीने सांगितलं, कंसा अरे जिच्या विवाहामध्ये तू एवढा आनंदी आहे, हिचा 8वा पुत्र तुझा वध करेल, 8वा पुत्र वध करेल. रथाच्या खाली उतरला, केस धरले देवकीचे आणि शिर उडवणार. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, महाराज हिच्यापासून भीती नाही तुम्हाला, हिच्या 8व्या पुत्रापासून भीती आहे. मग आम्हाला बंदीखान्यात ठेवा, जो पुत्र होईल तो आम्ही तुम्हाला देणार. त्यालाही पटलं. बंदीखान्यामध्ये ठेवलं, पायात बंधन, कमरेला बंधन, हातामध्ये बंधन, मानेला बंधन, सर्व बंधन शरीराला. बंदीखानाचे दरवाजे बंद केले, मोठमोठे कुलप लावले, रक्षक ठेवले त्या ठिकाणी. आणि इकडं देवतांची मीटिंग भरली. जेव्हा ही धरती वत्सरूप घेऊन गेली ब्रह्मदेवाकडं, तेव्हा
व सर्व वृत्ती ब्रह्मापाशी जाय नेत्री वाय तोय सांगत असे. या पापी लोकांचं वजन मला सहन होत नाही, कंसासारखे पापी यांचा मला त्रास होतोय, काहीतरी करा. सर्व महादेव वगैरे ब्रह्मदेव इंद्र सर्व देवाकडे जातात, भगवान विष्णूंकडे स्तुती केली. भगवान परमात्म्याने सांगितलं चिंता करू नका, मी लवकर अवतार घेईल देवकीच्या पोटी. देवतांना सांगितलं तुम्ही गोपाळ व्हा. महादेवांना सांगितलं तुम्हाला सुद्धा यायचंय. महादेवी तयारीमध्ये. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्हाला अवतार घ्यायचा आहे विदर्भामध्ये, विदर्भामध्ये तुम्ही अवतार घ्या. शेषाकडे पाहिलं तेव्हा शेषाने सांगितलं म्हणे देवा आता आपलं नाव नाही घ्यायचं. राम अवतारामध्ये आलो मी तुमच्या सोबत लक्ष्मण झालो, असं वाटायचं की देवाच्या सोबत लय मजा असेल. हा हा सकाळी सकाळी बा मटकी राहील, काजू बदाम राहील नाश्त्यात, तिथून हा हो प्रत्येक बुकडी चांगल्या प्रकारे स्वयंपाक असं राहील बा. आणून आलो पण तुमच्या सोबत का पाणी मिळालं नाही 14 वर्ष. शबरीच्या आजचं बोर खाता नाही आलं मला, मी आता येणार नाही, झोपही नाही. तेव्हा सांगितलं देवाने अरे तेव्हा तू लहान भाऊ होतास, आता मोठा भाऊ. हा पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, आता त्याच्या उलट कर. आता तू वडील होईबा सर्वज्ञ, मी तुझी आज्ञा मानेल. याला असं वाटलं बरं झालं बदला घेता येईल मागच्या जन्मातला. तेव्हा देवाने आपल्याला सांगितलं लक्ष्मणा आण पाणी, लक्ष्मणा आण फळ. आता आपण सांगू कृष्णा आण लोणी. पण एक सांगू का, राम अवतारामध्ये देव कधी खोटे बोलले नाही आणि कृष्ण अवतारामध्ये कधी खरे बोलले नाही. हा नुसती चॉकलेट दिली कुणाला, हा शेषाला. शेष तयारीमध्ये झाला, सर्व अवतार घेण्याच्या तयारीमध्ये लागले. इकडं बंदीखान्यामध्ये देवकी मातेला पहिला पुत्र झाला, त्याचं नाव कीर्तिमान. कीर्तिमान पुत्र झाल्यानंतर कंस आला आणि देवकीच्या कुशीमध्ये असणारं ते बाळ हिरावून घेतलं. बाळ डोळ्या देखत त्या ठिकाणी बरं का मरणाच्या द्वारामध्ये. आता कंसाच्या हाती गेलं म्हणजे, पण हा प्रसंग कसा घडला, एकदम नाही घडला. हे विचार करतात की 8व्या पासून याला भीती होती, वचन होतं 8वा देणार, हे काय झालं. त्याचंही कारण आहे. एक एक पूर्ण मारणार. हा सुरुवातीला तर परतही केलं होतं कंसाने, पण नारदांना पाठवलं देवतांनी नारदांना की अरे कीर्तिमान जन्माला आला परत पाठवलं त्याने. मग त्याचं पुण्य हरण झालं पाहिजे त्या ठिकाणी. पुण्य सारावं या भेटे देव ऋषी आणि वधी बालकाशी भेट ठेवू नको, हा सल्ला नंतर दिला. नारद आले आणि सांगितलं कंसा फुल दिलं, या फुलातली पहिली पाकळी कोणती सांगता येईल म्हणे, नाही सांगता येणार. माळ दिली बरी, याच्यातला मणी पहिला कोणता सांगता येईल, नाही. तसं अरे 8व्या पासून जरी तुला भीती असेल, 8व्या पासून तुला वाटलं ना की आपल्याला पहिल्यापासून भीती नाही, मग हे कशाला मारायचे. हा अरे उलटी गणती कर, त्याला 8ला 1 म्हण, हा 8वा होईल, सल्ला दिला. हा प्रथमतः आता परत केलं होतं की या ठिकाणी या बाळाने काय केलं आपलं. शेवटी कंस राक्षस प्रवृत्तीधारी होता, पण लहान मुलाला पाहिलं की दया येते कुणालाही. नारदानी सल्ला दिल्यानंतर परत गेला तो आणि कुशीतलं बाळ घेतलं. आधी आनंद झाला होता देवकी मातेला की माझा भाऊ चांगला आहे, माझं बाळ मारायला नेलं पण परत केलं. आनंद होता. पण जसं बाळ परत नेलं त्या कंसाने आक्रोश करून रडायला लागली. डोळ्यापुढे चित्राना तुम्ही. फार मोठ्या शिडेवरती त्याने गरगर फिरवलं आणि आपटलं. एखादा टमाटर फुटावं तशा चिरकांड्या उडल्या कीर्तिमान बाळाचे. 6 बाळ मारले, 6ही मारत दुराचारी. आणि 7वा जो गर्भ आहे ना, हा योगमायेने कुठं नेला, रोहिणीच्या ठिकाणी. रोहिणी कुठं आहे, गोकुळामध्ये नंदाच्या घरी, त्या ठिकाणी नेला. आणि सुंदर प्रसंग आहे. याला असं वाटलं की बा आपल्या भीतीपोटी गर्भ हा नाहीसा झाला, त्याला कळलं सुद्धा नाही. हा इकडची पार्सल तिथं केव्हा गेली.
आणि तो कडू बी देत नाही म्हणा, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आठव्यांदा आणि देवकी माता तिचं तेज सूर्यासारखं चमकायला लागलं. कंसाला जिकडे तिकडे कृष्ण दिसू लागले, जिकडे तिकडे कृष्ण. आज्या सर्प न्याय कीटक भ्रमर दिसती नारी नर कृष्ण रूप. सर्वे कृष्ण रूप दिसायला लागले. जेवण करायला गेला की कृष्ण ताटात, पाणी प्यायला गेला की कृष्ण, नारी नर सर्व कृष्ण, सर्वीकडे कृष्ण दिसायला लागले. झोपायला गेला की कृष्ण. एवढी विरोधी भक्ती केली की त्याला जिथं पाहिलं तिथं तो दिसायला लागला. याच्यापेक्षा काय पाहिजे हो, आहे की नाही. हा, प्रत्येक ठिकाणी तो दिसला त्याला. कंसाला सतत म्हणायचा, आला आला मज मारावा याला, मला मारायला आला तो, मला मारेल. झोपही येत नाही कंसाला. आता बंदोबस्त वाढवला, बंदीखान्याचा बंदोबस्त वाढवला. हा, कडक बंदोबस्त. मुंगी सुद्धा बाहेर गेली ना पाहिजे एवढा बंदोबस्त वाढवला. आणि त्यावेळेला अष्टमीच्या रात्री बरोबर मध्यरात्रीला आणि भगवान परमात्म्याचा अवतार झाला त्या ठिकाणी. आता आपण एक चरण म्हणू. आपल्याजवळ फुलं आहेत ना, फुलं अक्षत आहे ना प्रत्येकाजवळ. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. विको विद्या आवाज द्या, विको विद्या. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम रे. ओ मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम है. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एक चरण म्हणू आपण आणि इकडं पुष्पवृष्टी करायची म्हणजे देवाचा अवतार झाला बरं का. अयोनी संभव नोही काही श्रमी. नाम याचा स्वामी प्रगटला. नाम याचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवान परमात्म्याचा अवतार झाला. भगवान परमात्मा चतुर्भुज रूप घेऊन प्रगट झाले. त्यावेळेला सांगितलं की देवा तुम्ही जर असे आलात ना तर मला तुमची आई म्हणणार नाही, लोकांना तुम्हाला माझा पुत्र म्हणणार नाही. इकडे लक्ष द्या कथेकडे, नाही तर मी सांगत राहील तुम्ही तिकडे तिकडे पासाल, कथा निघून जाईल. हा बरं का, इकडे लक्ष ठेवा. बाकीचे काम बरोबर चालू आहे, आपण बसल्या. आणि तुम्ही लहान व्हा सांगितलं. देवाने सांगितलं मी जर लहान झालो ना मग माझी जबाबदारी तुमच्यावर येणार, आणि असंच राहिलं तर तुमची जबाबदारी माझ्यावरती. काय करायचं सांगा. म्हणजे नाही तुम्ही लहान व्हा, आम्ही पाहून घेऊ.
देव लहान झाले आणि देवाने त्यांना सांगितलं मला आता इथं ठेवू नका, इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला, 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 नंदाच्या घराला. माझं नेई गोकुळाला, माझं नेई गोकुळाला, माझं नेई गोकुळाला, माझं नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. कृष्ण भगवान की जय. आणि मला नंदाच्या घराला न्या. मस्त भजन म्हणू आपण, पावल्या करायला तुम्हाला फुल वेळ देऊ आपण, आनंद घ्या. आणि मला इथं ठेवायचं नाही, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. त्या ठिकाणी माया तिला घेऊन या आणि मला घेऊन जा. पण देवा आम्ही तुम्हाला कसं नेणार? ऐकताय ना तुम्ही? ते बरोबर फुगे बांधून आले, बाकीचं हे करू आले, तुम्ही इकडे पहा ना, फक्त ते काम करून राहिले, तुम्ही इकडे पहा. बंदी काना याला कुलप लागलेले आहेत, आम्हाला बंधन आहे, आम्ही कसं नेणार? देव म्हणाले मला जवळ तर घ्या. वसुदेवाने जवळ घेतलं तर बंधन सुटले. उचलला कमळापती, पायीचे बंधन घडले. देवाला जवळ घेतलं ना की जीवाचे बंधन सुटतात. देवा दरवाजे बंद आहे, चिंता करू नका, डोक्यावर घ्या. घेतलं, दरवाजे उघडले गेले. कंसाच्या शिवक जागी आहे म्हणे, तुम्ही दरवाजा पार तर करा. दरवाजा पार केला, मोक्षरूपी दरवाजा पार केला. कंसाचे सेवक जे दुर्गुण आहे ना ते बेशुद्ध झाले, झोपी गेले, दुर्गुण बेशुद्ध झाले. त्यानंतर बरं का वसुदेव आणि भगवान परमात्म्याला घेऊन निघाले. मुसळधार पाऊस आहे, चक्रीवादळ आहे, रात्रीचा प्रसंग आहे. आता वसुदेव देवाला घेऊन कसे निघाले हे आपल्याला पाहायचं आहे बरं का. सुंदर झाकी सजवलेली आहे. वाघ गुरुजी, अनिल पाटील येऊ द्या, येऊ द्या. आ गया, आ गया, आ गया. ताडी वाजवा सर्व. आ गया, आ गया, आ गया. ताड़ी वरती हत्तीरा, वरती हत्तीरा. आ गया, आ गया, आ गया. मेरा नंद लाला आ गया. आ गया, आ गया, आ गया. मेरा नंद लाला आ गया. मेरा नंद, मेरा नंद लाला आ गया. मेरा नंद लाला आ गया. मेरा नंद लाला आ गया. तुम्ही खाली बसा ना, उभी नको ना, तुम्हाला पाहता आला पाहिजे. खाली बसा. मग पावल्या करताना आ गया, आ गया, आ गया. मेरा नंद लाला आ गया. आ गया, आ गया, आ गया. मेरा नंद लाला आ गया. आ गया, आ गया, आ गया. मेरा नंद लाला आ गया. येऊ द्या देवाला, येऊ द्या देवाला. तेरे नंद लाला के मोटे मोटे नैना, मेरे नंद लाला के मोटे मोटे नैना. मोटे मोटे नैना जी, मोटे मोटे नैना. मोटे मोटे नैना जी, मोटे मोटे नैना. मिल गया, मिल गया, मिल गया, मिल गया. मेरे नैना से मिल गया.
वाह जी वाह। राधे राधे। मेरे नंद लाला की प्यारी सूरतिया, लाला की प्यारी सूरतिया, प्यारी सूरतिया जी, प्यारी सूरतिया, सूरतिया जी प्यारी सूरतिया। आ गया बादया, हो आ गया बादया, मेरे दिल को वो बादया। आ गया 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 मेरा नंद लाला गया, मेरा नंद लाला आ गया, मेरा नंद लाला गया, मेरा नंद लाला आ गया, मेरा नंद लाला गया। आ गया गया। आणि वसुदेव नंदाला तिथं ठेवतात, आपल्या कृष्णाला नंदाच्या जवळ ठेवतात आणि मायेला घेऊन जातात. टोपलीमध्ये बाळाला आणले, कृष्णाला आणले आणि मायेला घेऊन बंदीखान्यामध्ये गेले. देवाचा अंगीकार केला की जीव मुक्त होतो आणि मायेचा अंगीकार केला की परत बंधनामध्ये येतो. आणि वसुदेव मायेला घेऊन निघाले. सांभाळा, मागे 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 पुढे आलं, डोळ्यासमोर टाळी वाजवा. मान खाली केली गेली असतात, मान खाली नको घालू, वाकू नका. सांभाळा. आणि वसुदेव माईला घेऊन निघाले. हिचा कडकडा मुसळधार पाऊस चालू आहे, पाऊस चालू आहे, पाऊस मुसळधार पाऊस चालू आहे. चक्रीवादळ, विजांचा कडकडा आणि पाऊस चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे. येतानाही पाऊस आणि जाताना सुद्धा पाऊस आहे. आणि गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. देवाला आणलं तेव्हा मुसळधार पाऊस, मायेला नेलं तेव्हाही. आणि आता गोकुळामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर सर्व आनंदाचं वातावरण आहे.
अपने ही रंग में रंग दे, मुझे अपने ही रंग में रंग दे, गोपाल मुरलिया वाले। अपने रंग में रंग दे, मुझे अपने रंग में रंग दे, गोपाल मुरलिया वाले। गोपाल मुरलिया वाले, नंदलाल मुरलिया वाले, गोपाल मुरलिया वाले, नंदलाल मुरलिया वाले। राधे राधे। बंसी के धुन में मस्ताने हो गए, बंसी के धुन में मस्ताने हो गए। श्याम तेरे नाम पे दीवाने हो गए, श्याम तेरे नाम के दीवाने हो गए। तेरे बिना बेसहारा कर दो कन्हैया आप नजरे करम, कर दो कन्हैया आप नजरे करम, कर दो कन्हैया आप नजरे करम। चरणों में तेरे ठिकाने हो गए, चरणों में तेरे ठिकाने हो गए। हंस की धुन में मस्ताने हो गए, बंसी के धुन में मस्ताने हो गए। श्याम के दीवाने दे, श्याम तेरे नाम के दीवाने हो गए, श्याम तेरे राम के दीवाने हो गए, श्याम तेरे राम के दीवाने हो गए। मना हो गया दीवाना गोविंद नाम गा के, हो गया दीवाना गोविंद नाम गा के, मन हो गया दीवाना गोविंद नाम गा के, हो गया दीवाना गोविंद नाम गा के, गोविंद नाम गा के, गोविंद नाम गा के, गोविंद नाम गा के, गोपाल नाम गा के, गोविंद नाम गा के, गोपाल नाम गा के, गोविंद नाम गा के, गोपाल नाम गा के। मन हो गया दीवाना गोविंद नाम गा के, हो गया दीवाना गोविंद नाम गा के। राधे 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 राधे, जय श्री राधे 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 राधे जय श्री राधे जय श्री राधे। आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महिला मंडळी पाळणा म्हणून घेतात. अरे जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवता, जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवता। श्री शुक मुनि ने अरबती ने
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर पद स्वारूप सिजे स्वर आमाराम मोनी सगळ सेवणी झाले जन सुख अवजल करणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हे व्यासांची वाणी साधक हरि गुण शास्त्र पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत जननी स्वर्ग सेविता भागवता उदारदाता मोक्ष तत्वता दे आता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले वरित विहरे हरि सचिचित संत विजपुरे सेवनी रमणे रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा रामाची कीर्तन कारांचा मेवा करीवर संताचा स्वरूपाचा स्वयं प्रभेचा द्वादश कडीचा हरिहरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ में हा श्री कृष्ण गीते में जीवन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तने जन्म मरण प्रीतम जाति चिरे शांति नाहि वदति कृष्ण पदे देव माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसम हृदयारविंदे भवामि सैतन्यवामि कालिंद चरण कोड्यान पावि तुझे प्रेमे अनिर्जनानंद भोजन भायो त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु त्वमेव विद्या त्वमेव सर्वं त्वमेव कायेन वाचा मनसेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणावेति समर्पयामि अच्युतं नारायणं
हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे।